Hello everyone, today we are going to discuss about antifungal agent. Antifungal agent हा आपला युनिट नंबर 4 मधला फर्स्ट पार्ट आहे. हा जो अँटीफंगल एजंट आहे हा कम्प्लिटली आपण कव्हर करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. अँड आफ्टर दॅट नेक्स्ट लेक्चरमध्ये जे रिमेनिंग पार्ट्स आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. अँटीफंगल एजंट्स काय तर असे एजंट्स किंवा असे ड्रग्स जे फंगस इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी यूज केले जातात. वेरियस फंगल इन्फेक्शन आहे, वेरियस स्किन डिसीज आहे, इनर ऑर्गनमध्ये सुद्धा हे फंगस इन्फेक्शन कॉज करतात. त्याबद्दलच आज आपल्याला डिस्कस करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिस्कस करणार आहोत की हे जे इन्फेक्शन आहे नेमके कुठल्या प्रकारचे टाइप्स आहे. हे जे फंगस आहे फंगसवरती आपण डिस्कस करणार आहोत की नेमका हा जो फंगस आहे याच्या जो बॉडी आहे याचे कुठले कुठले पार्ट्स आहे, कुठले कुठले लेयर्स आहे, याबद्दल आपल्याला डिस्कस का करायचे आहे की जर आपल्याला फंगस बद्दल माहिती असणार तरच आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट देऊ शकतो, त्याला किल करण्याचे वेगवेगळे उपाय शोधू शकतो. सो वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फंगस बेसिक स्ट्रक्चर, त्याचे जे काही लेयर आहे, लेयर्स स्पेशली सेल वॉल आहे, सेल वॉल बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अँटीफंगल एजंट. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ड्रग्स विच आर कम्स अँड दॅट कॅटेगरी. ह्या कॅटेगरीमध्ये जे ड्रग्स आहे अकॉर्डिंग टू क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत जे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. ओके, जो मेन 2 क्लासिफिकेशन आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे. बट जे अँटीफंगल एजंट आहे त्याचे क्लासिफिकेशन हे तुम्ही गुगलवरती जर सर्च केले तर तुम्हाला थोडे डिफरंट बघायला भेटणार. ओके, सो दोन्ही क्लासिफिकेशन आपण या आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अवर कंपाऊंड. स्ट्रक्चर हे जे फर्स्ट क्लास आहे याच्यामध्ये थोडे वास्ट स्ट्रक्चर आहे, बट डोंट यू वरी, हे जे स्ट्रक्चर कशा प्रकारे लिहायचे आहे हे सुद्धा तुम्हाला मी क्लिअर करणार आहे. देन आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ अवर कंपाऊंड. जे सेकंड क्लास आहे, सेकंड क्लास मधला मोस्ट इम्पॉर्टंट कंपाऊंड आहे अझोल, ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. अझोल बद्दल आपल्याला सार दॅट इज स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप डिस्कस करायची आहे, जो बरेचदा विचारला गेला आहे एक्झाममध्ये. देन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट रिमेनिंग ड्रग ऑन दॅट कॅटेगरी. ओके, ह्या कॅटेगरीमध्ये 2 मेन ड्रग्स आहे ज्याचे आपल्याला सिंथेसिस बघायचे आहे. फर्स्ट वन आहे मिकोनाझोल. मिकोनाझोलचं सिंथेसिस बघायचं आहे. अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सिंथेसिस ऑफ टोलनॅप्टेट. ओके, सो ओव्हरऑल आजचा जो लेक्चर आहे भरपूर असा इंटरेस्टिंग आहे, कारण फंगल इन्फेक्शन हे बरेचदा मायनर किंवा मेजर फॉर्ममध्ये आपल्याला झालेलं आहे किंवा होतं, आणि जनरली समर डेजमध्ये हे इन्फेक्शन होतं. कुठेतरी हा जो टॉपिक आहे आपल्या जनरल लाईफशी रिलेटेड आहे. सो याची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रत्येकाला असायला पाहिजे, कारण ह्या इन्फेक्शनला आपण बरेचदा लाईटली घेतो, बट हा इन्फेक्शन सिव्हिअर इफेक्ट कॉज करू शकता, वेगवेगळे ऑर्गन इन्फेक्ट करू शकतो. ओके, सो इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आजचा लेक्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अँड ऑफकोर्स सेमिस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. ओके, सो लेट स्टार्ट अवर लेक्चर. अँटीफंगल एजंट्स काय तर दीज आर द ड्रग्स विच आर यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ फंगल इन्फेक्शन. ओके, जे इन्फेक्शन फंगल थ्रू कॉज झालेलं आहे त्या इन्फेक्शनला ट्रीट करायसाठी आपण ह्या ड्रगचा यूज केला जातो. हे जे फंगस आहे कुठल्या कुठल्या ऑर्गनला इफेक्ट करू शकतात तर मेजरली स्किनवरती फंगसचं इन्फेक्शन होतं. देन नेल्समध्ये, देन लंग्स अँड अदर ऑर्गन सुद्धा याच्यामुळं अफेक्ट होतात. ठीक आहे, इनर ऑर्गन सुद्धा बरेचदा हे फंगस इन्फेक्ट करतात. आउटर जो पोर्शन आहे दॅट स्किन इन्फेक्शन हे मोस्ट कॉमन इन्फेक्शन आहे फंगस इन्फेक्शनचं, बट त्या स्किन इन्फेक्शनवरती जर ट्रीटमेंट केली नाही तर तो सिव्हिअर होऊ शकतो आणि ऑर्गनपर्यंत सुद्धा तो इन्फेक्ट करू शकतो. हे जे अँटीफंगल एजंट्स आहे कशासाठी यूज करतात तर स्पेशली रिंग वॉर्मच्या इन्फेक्शनसाठी हे ड्रग्स यूज केले जातात. देन ॲथलेटिक्स फूड्सच्या इन्फेक्शनसाठी यूज केले जातात. देन फंगल नेल इन्फेक्शन म्हणजे जे इन्फेक्शन नेल्समध्ये होतं त्या इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी हे ड्रग्सचा यूज केला जातो. देन वजायनल थ्रस्टसाठी सुद्धा याचा यूज केला जातो. अँड सम टाईप ऑफ सेवर डॅन्ड्रफ. ओके, डॅन्ड्रफच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा हे जे आपले अँटीफंगल एजंट्स आहेत ते खूप जास्त इफेक्टिव्ह रोल प्ले करतात. हे जे इन्फेक्शन आहे आपल्याला बघताना मायनर वाटतं की स्किनमध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि आउटर क्रीम किंवा लोशन लावून ते आपण ट्रीट करू शकतात, बट ह्या इन्फेक्शनवरती जर आपण ट्रीटमेंट केली नाही तर ते सिव्हिअर होऊ शकतं. इनर बॉडी ऑर्गनमध्ये सुद्धा ते जाऊ शकतं आणि त्याचं ट्रीटमेंट फक्त आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन घेता येते. ओके, सो एवढा सिव्हिअर हा फंगल इन्फेक्शन आहे ज्याला आपण लाईटली घेतो. ओके, एक्झाम्पल्स आहे
aspergillose which affect the lungs and second one is a fungal meningitis which affect the brain. ओके, सो लंग्सला सुद्धा हे जे इन्फेक्शन आहे ते कॉज करतात आणि ब्रेनवरती सुद्धा हे अफेक्ट करू शकतात. सो एवढे सिव्हिअर हे फंगल इन्फेक्शन आहे. हे जे फंगल इन्फेक्शन आहे मेजरली 2 क्लासमध्ये क्लासिफाय केलं आहे. फर्स्ट वन आहे सुपरफेशियल अँड सेकंड वन विच अफेक्ट द इंटरनल ऑर्गन. सुपरफेशियल म्हणजेच काय तर स्किनमध्ये किंवा मुकस लेअरमध्ये जे अफेक्ट करतो ते सुपरफेशियल आणि इंटरनल ऑर्गनमध्ये काय येतं तर लंग्स, हार्ट, ब्रेन, न्यूमोनिया, एंडोकार्डिटिस, मेनिंजायटिस असे व्हेरियस टाइप्स आहे जे आपल्या इंटरनल ऑर्गनमध्ये अफेक्ट करतात. जनरली जे सुपरफेशियल इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. फर्स्ट वन आहे टिनिया वेसिक्युलर्स ज्याला आपण डर्मिटोफाइट्स म्हणतो. जे या टिनिया वेसिक्युलर्समध्ये काय होतं जे फंगस आहे ते काय करतात केराटिन लेअरला इन्फेक्ट करतात जे प्रेझेंट असतात स्किनमध्ये, हेअरमध्ये आणि नेल्समध्ये. ओके, सो स्किन, हेअर आणि नेल्समध्ये जर इन्फेक्शन होत असेल तर तो त्याला आपण म्हणतो टिनिया वेसिक्युलर्स अँड द एक्झाम्पल इज अ टिनिया पेडिस. ओके, सेकंड वन आहे कॅन्डिडायटिस ईस्ट लँगास असतो विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ओरल थ्रस्ट, वोल्वर्जिनायटिस अँड नेल इन्फेक्शन्स. सो हे बेसिक काही टाइप्स आहे इन्फेक्शनचे. हे इन्फेक्शन कॉज कोण करतात? ऑफकोर्स हे फंगस इन्फेक्शन कॉज करतात. फंगसबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे की हे जे फंगस आहे एवढं सिव्हिअर का इन्फेक्शन कॉज करतो आणि एवढे सिव्हिअर त्याचे डिसीज किंवा हा जो याचा इफेक्ट आहे एवढा सिव्हिअर का देतो. तर हे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर फंगस जो आपल्याला इन्फेक्शन कॉज करतो. फंगसचे जर पार्ट आपण बघितला तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये DNA सिंथेसिस होतात, व्हेरियस ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. हा जो न्यूक्लियस आहे न्यूक्लियसला कव्हर केलेली असते सेल मेम्ब्रेनला आणि हा सेल मेम्ब्रेनला प्रोटेक्ट करायचं काम कोण करतं तर सेल वॉल करतं. ही जी सेल वॉल बघा इथे तुम्हाला ब्लॅकिश पेनने तुम्हाला कव्हर केलेली दिसते. यालाच आपण जर झूम केलं तर याच्यामध्ये व्हेरियस लेयर्स आपल्याला बघायला मिळतात आणि हे लेयर्स रिस्पॉन्सिबल आहे याच्या इन्फेक्शन कॉज करायसाठी. ओके, ही जी लेयर आहे दॅट इज सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन काय करतात याला रिजिडिटी प्रोव्हाइड करतो, याला प्रोटेक्ट करतो सो दॅट हा काय करतो फास्टली रेप्लिकेट होतो, ग्रोथ करतो स्वतःची आणि काय करतो इन्फेक्शन कॉज करतो. याचे जे काही लेयर्स आहे जी आउटर लेयर आहे ती प्रोटीनची असते. ठीक आहे, इथं ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला दिसत असणार. देन आफ्टर दॅट प्रोटीन इट कंटेन बीटा ग्लुकोन्स. हा जो बीटा ग्लुकोन्स आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या सेल मेम्ब्रेनचा जो याला प्रोटेक्शन कॉज करतो. आफ्टर दॅट याच्यामध्ये चिटिन्स प्रेझेंट असतात. देन सम सेल मेम्ब्रेन बायलेअर्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. जशी लिपिडची बायलेअर असते तशी यांच्यामध्ये सेल मेम्ब्रेन बायलेअर प्रेझेंट असतात. आफ्टर दॅट ही जी तुम्हाला ब्ल्यू कलरचा इथं पोर्शन दिसत असतो ना हा बीटा ग्लायकोन सिंथेसिसचा पोर्शन आहे. ओके, आता तुम्ही म्हणणार ह्याच्या पार्ट्सबद्दल एवढं आपल्याला का डिस्कस करायचं आहे तर जे आपले ड्रग्स आहे ह्या याच्या पार्ट्सवरतीच त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. ओके, कशा प्रकारे शो करतात ते आपण नंतर डिस्कस करूया. आधी आपल्याला फंगसबद्दल माहिती करायची आहे. ओके, and after that we are going to discuss about the mechanism of action of our drugs. ही जी बीटा ग्लायकोन सिंथेसिस आहे, बीटा ग्लायकोन काय करतात हा आउटर पार्ट आहे सेल वॉलचा आणि हा काय करतो फंगसला रिजिडिटी प्रोव्हाइड करतो, त्याला प्रोटेक्शन कॉज करतो. ओके, आफ्टर दॅट हा जो पर्पल इथे स्पॉट तुम्हाला दिसतो हा अर्गोस्टिरॉलचा आहे. हा अर्गोस्टिरॉलचं फंक्शन काय तर हा ऑल्सो आपल्या सेल मेम्ब्रेनचा आपला नाही तर फंगसच्या सेल मेम्ब्रेनचा एक मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो ओव्हरऑल ही जी लेअर आहे ही लेअर काय करतं फंगसला प्रोटेक्ट करतं आणि त्याच्या ग्रोथसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. तर आता इथे एक शॉर्टमध्ये मी इथे मेन्शन केलंय की जे आपले ड्रग्स आहे कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. फर्स्ट थिंग ही जी अर्गोस्टिरॉल तुम्हाला दिसतंय जे पर्पल पेननी इथं इंडिकेट केलेले आहे तर अर्गोस्टिरॉल हे फंगसमध्ये सिंथेसाइज होण्याची एक प्रोसेस आहे. फंगसमध्ये काय होतं सिक्वॅनाइल हा कन्वर्ट होतो सिक्वॅनाइल इपॉक्साइडमध्ये. हा जो सिक्वॅनाइल इपॉक्साइड आहे देन कन्वर्ट होतो लॅव्होस्टिरॉलमध्ये अँड आफ्टर दॅट हा जो लेव्होस्टिरॉल आहे कन्वर्ट होतो अर्गोस्टिरॉलमध्ये. ओके, आणि हा अर्गोस्टिरॉल काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या सेल वॉलचा. मग आपल्याला माहिती आहे की हा सेल वॉल काय करतो रिजिडिटी प्रोव्हाइड करतो. सो आपण काय करणार की याचे जे पार्ट्स आहे त्याच्या पार्ट्सवरती अटॅक करणार. आपले ड्रग्स काय करतात स्पेशली
टर्बिनाफिन काय करतो, ही जी प्रोसेस आहे फंगसमध्ये ज्याच्यामध्ये सिक्वॅनिल कन्वर्ट होतो, सिक्वॅनिल इपॉक्साइड म्हणतो, ही जी प्रोसेस आहे याला स्टॉप करतो, याला इनिबिट करतो. आणि जर सिक्वॅनिल सिंथेसिस झाला नाही तर काय होणार, ही जी चेन आहे ही चेन होणार नाही, याची रिॲक्शन होणार नाही आणि अर्गोस्टिरॉल सिंथेसिस होणार नाही. ओके, ऑब्व्हियसली अर्गोस्टिरॉल सिंथेसिस झाला नाही तर काय होणार, इथे गॅप प्रोड्यूस होऊ शकतो. हा जो पोर्शन आहे हा पोकळ राहणार आणि पोकळ राहणार का तर काय होणार, त्याची रिजिडिटी रिम्यूव्ह होणार. रिजिडिटी जर रिमूव्ह झाली तर कुठल्याही प्रकारचे सबस्टन्स याच्यामध्ये एंटर्ड करू शकतो किंवा याचे जे काही ऑर्गॅनिल्स आहे ते बाहेर येऊ शकतात इझिली. कारण काय होणार, तिथं ते गॅप प्रोड्यूस होणार, एक पोर म्हणून प्रोड्यूस होणार, एक छद्र तिथं क्रिएट होणार. ओके, सो मग ओव्हरऑल काय होणार, जो आपला फंगस आहे त्याची ग्रोथ होणार नाही, त्याचं रेप्लिकेशन होणार नाही आणि तो डेव्हलप्ड होणार नाही. ठीक आहे, आणि तोच आपला मेन मोठा आहे की आपला जो फंगस आहे त्याला इनिबिट करायचे, त्याची ग्रोथला स्टॉप करायचे. सेकंडली जो लॅनोस्टिरॉल आहे व्हेरियस रिॲक्शन नंतर कन्वर्ट होतो अर्गोस्टिरॉलमध्ये. देन अझोल्स जे आहे आपले ड्रग्स, मोस्ट कॉमनली अझोल्स यूज केले जाते फंगलच्या ट्रीटमेंटसाठी. हे अझोल्स काय करतात, ही जी स्टेप आहे ज्याच्यामध्ये लॅनोस्टिरॉल कन्वर्ट होतो अर्गोस्टिरॉल, ह्या स्टेपला इनिबिट करतो. अगेन आपल्या जे कॅटेगरी आहे ड्रग्सची आपल्याला सिलेबसमध्ये दिला जातात, त्याच्यामध्ये फर्स्ट कॅटेगरीमधला एम्फोटेरेसिन बी आणि निस्टाटिन आहे. हा काय करतो, ही जी सेल वॉल आहे, ही जी सेल मेम्ब्रेन आहे, ह्या मेम्ब्रेनला विकर करतो. इथे तो एक पोरस गॅप प्रोड्यूस करतो, म्हणजेच काय, एक पोअर क्रिएट करतो. म्हणजेच ओव्हरऑल हे काय करणार, जे काही आपली सेल मेम्ब्रेन आहे याचं जे काही रिजिडिटी आहे त्याला इनिबिट करणार. देन बीटा ग्लुकॉन सिंथेसिस बघितलं होतं आपण की हा काय करतो, बीटा ग्लायकॉनची सिंथेसिस करतो हा पोर्शन. आणि हा बीटा ग्लायकॉन काय करतो तर सेल वॉलचा मेन पोर्शन आहे. बट आपले ड्रग्स काय करतात, स्पेशली जो इचिनो कॅन्डिड्स आहे हे काय करतात, हे बीटा ग्लायकॉनच्या सिंथेसिसला इनिबिट करतात. जर बीटा ग्लायकॉनचा सिंथेसिस झाला नाही तर काय होणार, हा सिंथेसिस होणार नाही, हा ट्रान्सफर होणार नाही सेल वॉलपर्यंत. जर हा बघा आता इथला जर हा ग्रीन पोर्शन कम्प्लिटली इनिबिट झाला, रिमूव्ह झाला किंवा याची सिंथेसिसच झाली नाही तर काय होणार, कम्प्लिटली पोअरच होणार. जी सेल वॉलची रिजिडिटी आहे ज्याला प्रोटेक्ट करतात ते प्रोटेक्शन प्रॉपर होणार नाही. ओके, आणि ओव्हरऑल सेल काय करणार, स्वतःला ग्रो करू शकणार नाही. ओके, सो इथेच मी तुम्हाला एक जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एक्सप्लेन केलं आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्या नोट्समध्ये रिटर्न फॉर्ममध्ये अवेलेबल आहे, बट इथेच तुम्हाला तुमचे कॉन्सेप्टने क्लिअर केला आहे. ओके, नाव वी हॅव क्लासिफिकेशन ऑफ अवर अँटी फंगल एजंट्स. अँटी फंगल एजंटचे इथे क्लासिफिकेशन दिलेले आहे. ह्या क्लासिफिकेशनवरून तुम्ही बाकीचे ड्रग्स इझिली लिहू शकता. नोट्समध्ये तुम्हाला हे क्लासिफिकेशन इझिली अवेलेबल होणार. देन वी हॅव फर्स्ट क्लास दॅट इज पॉलीइन्स. पॉलीइन्स म्हणजेच काय तर पॉली मीन्स मेनी आणि इन्स म्हणजे काय तर डबल बॉन्ड, म्हणजे भरपूर असे डबल बॉन्ड आपल्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यामधला फर्स्ट ड्रग आहे निस्टाटिन. बापरे, स्ट्रक्चर किती मोठं आहे ना. अगोदरच मेडिसिनल केमिस्ट्रीची आपल्याला भीती वाटते आणि त्यात जर हा आपल्याला असा मोठा स्ट्रक्चर दिसला तर आणखीन भीती वाटते. ठीक आहे, बट गाईज घाबरायचं काही एक गरज नाही, कारण हा स्ट्रक्चर दिसायला जरी मोठा दिसतो बट ट्रस्ट मी हा इतका अवघड नाही आहे. अगदी सिम्पल वे सांगते तुम्हाला मी स्ट्रक्चर काढायसाठी काहीच नाही, फक्त तुम्हाला आठवण ठेवायचं की हा जो टेकड्यासारखा भाग दिसतो ना, हा फक्त आठवण ठेवायची किती टेकडे आहे. मी तर आठवण ठेवताना अशाच प्रकारे आठवण ठेवते. आपल्याला काय फक्त स्ट्रक्चर आठवण ठेवण्याची मतलब, आपण कुठल्या प्रकारे आठवण ठेवतो आणि कुठल्या लँग्वेजमध्ये आठवण ठेवतो याची गरज नाही. मी याला बघताना याला टेकडे किंवा पहाडच मी कन्सिडर करते आणि त्याच याने स्ट्रक्चरला आठवण ठेवते. मग हे मोजायचे किती आहे, 1 2 3 4 5 6 7. ओके, आणि खाली किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8. मग काय करायचं, हे टेकडे काढून घ्यायचे, म्हणजे पहाड काढून घ्यायचे. आधी ऑक्सिजन घ्यायचा, ऑक्सिजन घेतल्यानंतर हे जे टेकडे आधी काढायचे 1 2 3 4 5 6 आणि 7. वरच्या पार्टला 7 होते आणि खालच्याला 8 होते. ओके, आणि हा जो पोर्शन आहे हा फक्त तुम्हाला आठवण ठेवायचे की इथे एक बेन्झिल रिंग सारखं स्ट्रक्चर आहे. देन 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, 8 हा पोर्शन झाला. देन इथे बघा आता हा जो लास्टचा जो आपला टिकडा आहे इथे बेन्झिन रिंग त्यांनी क्रिएट केले आहे आणि एक ऑक्सिजन प्रेझेंट आहे. म्हणजे हा इथे ऑक्सिजन आणि ही जी रिंग आहे ॲज इट इज, ही जी रिंग आहे याला अटॅच्ड आहे, म्हणजे हा जो पोर्शन आहे याला इथे अटॅच्ड आहे. झाला.
हा जो साकडा आहे किंवा ही जी चेन आहे ही चेन क्रिएट झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त याच्यामध्ये जे सबस्टिट्युएंट्स आहे ते आठवण ठेवायचे. मग कसे आठवण ठेवणार, आता हा पोर्शन बघा, इथे OH ग्रुप प्रेझेंट आहे, दॅट इज अल्कोहोल प्रेझेंट आहे 1 2 3 आणि 4. हे 4 OH आधी आठवण ठेवायचे, 1 2 3 आणि 4 OH. देन हा जो एक OH आहे हा अप्पर साईडला आहे, बाकीचे जे हे OH आहे हा लोअर साईडला 3 OH आणि ते एक C डबल बॉन्ड आहे. ओके, ह्या साईडला तुम्ही स्टार्ट करू शकता, ह्या साईडला तुमची कम्प्लिटली इच्छा. एक OH एक C डबल बॉन्ड O, एक OH, एक OH अँड अगेन एक OH, जो वरचा टेकडा राहिलेला आहे इथे एक OH. ओके, अप्पर पार्ट झाला. ठीक आहे, आता लोअर पार्ट हे तुम्ही बॉन्ड इंडिकेट केले तरीही चालणार, नाही केलं तरीही चालणार, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला एक डबल बॉन्ड मोजायचे की किती डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, 1 2 3 4 आणि 5 6. फक्त हा जो मधातला टिकडा आहे इथे एक डबल बॉन्ड प्रेझेंट नाही आहे. ठीक आहे, 1 2 3 4, 4च्या नंतर एक गॅप झाल्यानंतर अगेन एक डबल बॉन्ड आणि इथे एक डबल बॉन्ड. ह्या साईडला सुद्धा तुम्ही लिहू शकता, काही एक फरक नाही, फक्त काय हा पोर्शन एक डबल बॉन्डचा सोडायचा आहे. पण झाला, हा बेसिक स्ट्रक्चर आहे आणि इथे एक रिंग अटॅच्ड आहे जी आपण इझिली आठवण ठेवू शकतो. हा ऑक्सिजन झाल्यानंतर ही जी रिंग आहे ह्या रिंगमध्ये एक ऑक्सिजन अटॅच्ड आहे. ओके, लाईक धिस ऑक्सिजन आणि ही बेन्झिन रिंग सारखी रिंग प्रेझेंट आहे. इथे कुठले सबस्टिट्युएंट्स आहे, 2 OH ग्रुप आणि एक NH2 प्रेझेंट आहे. हा एक OH आणि एक NH2. आता काढताना थोडा वेळ लागला, तुमचा थोडासा वेळ गेला, बट स्ट्रक्चर अवघड आहे का नाही, ह्या स्ट्रक्चरवरून तुम्ही पुढे प्रेझेंट असलेले 3 ते 4 ड्रग इझिली आठवण ठेवू शकता. म्हणून मी इथे एक एक्सप्लेन केलं आहे की मेडिसिनल केमिस्ट्री जितकी आपल्याला अवघड वाटेल की नाही, तुमच्या ह्याच भीतीला थोडी आणखीन कमी करते मी. आणखीन तुम्हाला एक क्विक सोल्युशन देते अँटी फंगल एजंटच्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये. आता स्क्रीनवरती बघा, तुम्हाला एक इमेज दिसत असणार, याच्यामध्ये जे आपले बेसिक ड्रग्स आहे, कॅटेगरी आहे, त्यांचे जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. तुम्हाला हवे असणार तर ही जी पेज आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट करू शकता किंवा मी नोट्समध्ये याला ॲट द एंड अवेलेबल करून देणार. काय होणार की ह्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवर तुम्ही प्रत्येक ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन किंवा प्रत्येक क्लासचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इझिली लिहू शकतात. ओके, सो मेडिसिनल केमिस्ट्री जितकी वाटते मुलांना तितकी अवघड नाही आहे. ठीक आहे, मला फक्त हेच तुम्हाला सांगायचं होतं. देन हा जो आपला निस्ताटीन ड्रग आहे, हा ड्रग काय करतो तर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ कॅन्डिडा इन्फेक्शन ऑफ स्किन. ओके, जे इन्फेक्शन कॉज करणारे फंगस आहे, स्पेशली स्किनला इन्फेक्ट करतात, त्यांच्या ट्रीटमेंटसाठी हा ड्रगचा यूज होतो. त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड आहे डायपर रॅश, थ्रस्टस म्हणजेच काय तर ईस्ट इन्फेक्शन कॅन अफेक्ट माउथ, थ्रोट अँड अदर बॉडी पार्ट, ज्याला आपण थ्रस्ट म्हणतो. त्या थ्रस्टच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज होतो. दॅन इसोफॅगल इन्फेक्शन. ठीक आहे, आता हे जे पॉलीइन्स आहे, जो आपला फर्स्ट क्लास आहे, प्रत्येक पॉलीइन्सचं सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असणार आहे. पॉलीइन्स काय करतात किंवा हे निस्ताटीन किंवा एम्फोटेरिसिन B जो ड्रग्स आहे, जो आपला नेक्स्ट ड्रग आहे, हे काय करतात, इंटरफेअर करतात अर्गोस्टिरॉलच्या सिंथेसिसला इथे इनिबिट करतात. मग आता ऑलरेडी आपण डिस्कस केला की अर्गोस्टिरॉल काय करतात, हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या फंगसच्या सेल वॉलचा. मग हे जे आपले ड्रग्स काय करतात, हा जो अर्गोस्टिरॉल आहे याच्या सिंथेसिसला इंटरफेअर करणार. इंटरफेअर केल्यामुळे काय होणार, इथे बघा, इथे मेन्शन केलं आहे एम्फोटेरिसिन B आणि निस्ताटीन म्हणजेच आपले पॉलीइन्स. हे काय करणार, याच्या सिंथेसिसला इनिबिट झाला, सिंथेसिस होणार नाही, सिंथेसिस झाले नाही तर हा जो पोर्शन आहे हा रिकामा राहणार, पोकळ राहणार. आणि ऑब्व्हियसली इथे जर गॅप क्रिएट झाले तर काय होणार, इथे एक छद्र क्रिएट होणार, म्हणजे आपण पोर्स म्हणतो. ठीक आहे, आणि ह्या पोर्समुळे काय होणार की याच्या आतमधले जे काही इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट्स आहे ते बाहेर जाऊ शकतात किंवा एक्सटर्नली जे अनवॉन्टेड आहे ते सेलच्या किंवा फंगसच्या आतमध्ये जाऊ शकतो. ओके, सो काय होणार, एक प्रकारचा रस्ता क्रिएट होणार, एका प्रकारचं पोर क्रिएट होणार. सो अशा प्रकारे हे आपले ड्रग्स वर्क करतात. आणि ऑब्व्हियसली इथे जर पोर क्रिएट झाला तर काय होणार, सेलची ग्रोथ होणार नाही आणि सेल ऑटोमॅटिकली किल होणार, तर डेथ होणार. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे जे आपले ड्रग्स आहे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. नेक्स्ट जो ड्रग आहे एम्फोटेरिसिन B. आता याचं पण स्ट्रक्चर सेम आहे, म्हणून मी तुम्हाला स्ट्रक्चर अगोदरच एक्सप्लेन करून सांगितलं. तर स्ट्रक्चरमध्ये बघा, जे आपले डबल बॉन्ड्स आहे ते डबल बॉन्ड्समध्ये फक्त इथे एक डबल बॉन्ड ॲड झालेला आहे.
ठीक आहे. हा जो थर्ड पोर्शन होता इथे आपला कुठल्या प्रकारचा डबल बॉन्ड नव्हता, इथे गॅप होती. देन हा जो सी डबल बॉन्ड OH आहे हा इथे ऍड झालेला आहे. बाकी ओव्हरऑल स्ट्रक्चर सेम आहे. म्हणून म्हणते एक स्ट्रक्चर आठवण ठेवा, तुम्ही बाकीचे स्ट्रक्चर इझिली आठवण ठेवू शकता. ओके, 2 ड्रगचे स्ट्रक्चर झाले, तेही मोठे मोठे स्ट्रक्चर इझिली तुम्हाला लर्न झाले. देन नेक्स्ट ड्रग आहे ग्रिसिओफल्विन. ग्रिसिओफल्विन हा आपला अदर फंगल अँटीबायोटिक्स कॅटेगरीमध्ये होतं. जनरली हेट्रोसायक्लिक बेन्झोफिरॉनच्या कॅटेगरीमध्ये हा ड्रग होता, म्हणून याचं स्ट्रक्चर सुद्धा डिफरंट आहे. हेट्रोसायक्लिक म्हणजेच काय, तर असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन सोडून दुसरा कंपाऊंड अटॅच्ड आहे. म्हणून इथे बघा इथे ऑक्सिजन अटॅच्ड आहे. सो आपला ही जी रिंग झाली हेट्रोसायक्लिक रिंग झाली. ओके, देन हा जो ग्रिसिओफल्विन काय करतो, ग्रिसिओफल्विन बाइंड होतं ट्युब्युलिन्स मध्ये. ट्युब्युलिन्स काय करतो, इनिबिट करतो मायटोटिक स्पिंडल फॉर्मेशन मध्ये. मायटोटिक स्पिंडल फॉर्मेशन कुठे होणार, ऑब्व्हियसली सेल वॉल मध्ये होणार, न्यूक्लियस मध्ये होणार. म्हणजेच काय, ग्रिसिओफल्विन इथे काय करणार, न्यूक्लियस मध्ये DNA सिंथेसिसला इनिबिट करतो. तुम्ही डायरेक्टली इथे सुद्धा लिहू शकता, म्हणजे तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आठवायला इझी होणार. देन स्पिंडल फॉर्मेशनला जर हा इनिबिट करणार तर ऑब्व्हियसली काय होणार, जे डॉटर सेल आहे ते सेपरेट होणार नाही. मायटोसिसची प्रोसेस तुम्हाला माहिती असणार की कशा प्रकारे डॉटर सेल पॅरेंट सेलपासनं डॉटर सेल फॉर्म होतं, DNA आधी सेपरेट होतं. ही जी प्रोसेस आहे जे फंगसमध्ये होते त्याला हा इनिबिट करतो ना, ऑब्व्हियसली नंतर काय होणार, फंगाय स्टॅटिक इफेक्ट तो शो करतात. तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालतं की हा काय करतो, जो DNA सिंथेसिस आहे त्याला इनिबिट करतो आणि जो रेप्लिकेशन आहे रेप्लिकेशनला इनिबिट करतो. ठीक आहे, कोणीही तुमचे मार्क्स कट करणार नाही, किंवा तुम्ही ह्या वेने लिहिलं तरीही चालतं, काही एक प्रॉब्लेम नाही. देन नेक्स्ट जो ड्रग आहे तो आहे नाटामायसिन. नाटामायसिनचं स्ट्रक्चर हा एक आपला पॉलिइन्स आहे, याच्यामध्ये डबल बॉन्ड्स प्रेझेंट आहे. बट जो निस्टॅटिन किंवा एम्फोटेरिसिन B आहे त्याच्यापेक्षा स्ट्रक्चर हे थोडं कमी कॉम्प्लेक्स आहे, याच्यामध्ये कमी डबल बॉन्ड्स आहे. बट एक ट्रिक सांगते, तुम्ही हे टिकड्याची जी ट्रिक आहे ती नक्कीच तुम्हाला काम करणार. याच ट्रिकने तुम्ही आठवण ठेवा. हा जो ड्रग आहे दॅट इज नाटामायसिन, हा अर्गोस्टिरॉलला बाउंड होतो, जो सेल मेम्ब्रेनला मध्ये प्रेझेंट असतो ऑब्व्हियसली इथे. ठीक आहे, जी सेल वॉलमध्ये प्रेझेंट आहे सेम मेकॅनिझम ऑफ ऍक्शन शो करतो. आणि जनरली आय इन्फेक्शनसाठी हा ड्रग्स यूज केला जातो. देन वी हॅव सेकंड कॅटेगरी दॅट इज सिंथेटिक अँटीफंगल अँटीबायोटिक्स किंवा सिंथेटिक अँटीफंगल एजंट्स, जो आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. ह्या सिलेबसच्या क्लासिफिकेशननुसार मी इथे ड्रग मेन्शन केलेला आहे. तुम्ही जो क्लासिफिकेशन मी तुम्हाला दिला आहे तो क्लासिफिकेशन तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे आणि त्या क्लासिफिकेशननुसार तुम्ही ड्रग लिहिले तरीही चालणार. ओके, हा जो कॅटेगरी आहे अँटीफंगल अझोल्स याच्यामध्ये आहे. हे जे अझोल्स आहे, अझोल्स म्हणजेच काय, तर ज्याच्यामध्ये अझोल हे एक सिंथेटिक ड्रग आहे जो आपला ब्रॉड स्पेक्ट्रम फंगायस्टॅटिक ऍक्टिव्हिटी शो करतो. फंगायस्टॅटिक आणि फंगायसायडल ह्या 2 गोष्टीमधला फरक तुम्हाला माहिती आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी याच्याबद्दल डिस्कस केलेला आहे. तुमच्यासाठी एक वर्क आहे, मला कमेंट करून सांगा की स्टॅटिक आणि सायडल मधला डिफरन्स काय, म्हणजे मलाही कळलं पाहिजे की मी तुमचे जे लेक्चर्स घेते आणि तुम्ही त्याला छान रिस्पॉन्स सुद्धा देत आहे तर नेमका तुम्हाला किती कळतं. ओके, सो नक्की मला प्रत्येक जणांनी कमेंट करून सांगा की हे जे स्टॅटिक आणि सायडल इफेक्ट आहे याचा डिफरन्स काय. ओके, हा जो अझोल्स आहे दॅट इज अँटीफंगल अझोल्स आहे, याचे 2 कॅटेगरी आहे. फर्स्ट वन आहे अझोल इमिडाझोल एजंट. ओके, त्याच्यामध्ये एक इमिडाझोल रिंग प्रेझेंट असते, म्हणजे 5 मेंबर रिंग असते, ज्याच्यामध्ये अझो कंपाऊंड म्हणजेच नायट्रोजन ग्रुप हा अटॅच असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपले कोट्रायमाझोल, किटॅकोनाझोल आणि मिकोनाझोल हे एजंट्स येतात. देन सेकंड कॅटेगरी आहे न्यूअर अझोल्स ट्रायझोल कंपाऊंड. हा जो कंपाऊंड आहे न्यूली डिराइव्ड झाला आहे, ज्याच्यामध्ये 3 नायट्रोजन प्रेझेंट आहे. 3 नायट्रोजन हे एका रिंगमध्ये फ्युज्ड झालेले आहे. त्याच्यामध्ये काही ड्रग्स येतात लाईक फ्लुकोनाझोल, इड्राकोनाझोल अँड वॅरिकोनाझोल. ठीक आहे, हे जे अझोल्स कशा प्रकारे अरेंज आहे, अरेंज तुम्हाला दिसत असणार. ठीक आहे, नाऊ वी हॅव मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ अवर अझोल्स, की हे नेमके अझोल्स कशा प्रकारे त्यांचा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन शो करतात. तर ऑब्व्हियसली आपण जो फर्स्ट पार्ट होता तिथे डिस्कस केलं होतं की हे अझोल काय करतात, लॅनोस्टिरॉलचं कन्व्हर्जन अर्गोस्टिरॉलमध्ये होऊ देत नाही. जनरल वे आपण बघितलं होतं, बट ऍक्च्युअल मध्ये होतं काय की लॅनोस्टिरॉल हा डिमिथायलेट होतं, म्हणजे त्याच्यामधला जो मिथिल ग्रुप आहे हा डिलीट होतं, डिमिथायलेशन होतं विथ द हेल्प ऑफ
सायटोक्रोम P450. सायटोक्रोम P450 हा एन्झाईम आहे जो काय करतो, लॅनोस्टिरॉल मधला जो मिथिल ग्रुप आहे त्याला रिमूव्ह होतो आणि काय करतो, रिमूव्ह केल्यामुळे अर्गोस्टिरॉल हा फॉर्म होतो. आणि सेम आपला हा जो अझोल काय करतो, अझोल सायटोक्रोम P450 लाच इनिबिट करतो. म्हणजेच काय, मिथिल ग्रुप रिमूव्ह होणार नाही, त्याचं लॅनोस्टिरॉलचं कन्व्हर्जन अर्गोस्टिरॉलमध्ये होणार नाही आणि ऑब्व्हियसली काय होणार, आपली जो फंगाय आहे तो फंगाय डेथ होणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे जे अझोल आहे त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सार ऑफ अवर अझोल. हा अझोलचा जो कॅटेगरी आहे बरेचदा एक्झाममध्ये विचारला गेला आहे, म्हणून आपण ह्या सारबद्दल डिस्कस करणार आहोत. ह्या कॅटेगरीमध्ये जे 2 ड्रग्स आहे दॅट इज मिकोनाझोल आणि टोलनॅफ्टेट याचे सिंथेसिस आपल्याला बघायचे आहे. सो काय होणार, एक जनरल सार बघितल्यामुळे सिंथेसिस तुम्ही इझिली लिहू शकता किंवा एक्झाममध्ये कदाचित आलं तर तुम्ही लिहू शकता. ओके. सो म्हणून आपण सार डिस्कस करणार आहोत. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर अझोल्स. अझोलचं हे जनरल स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये एक अझोल रिंग प्रेझेंट असते. हा जो अझोल रिंग आहे, या अझोल रिंगला मिथिलची चेन अटॅच्ड आहे. ही ते मिथिल नंबर ऑफ मिथिल्स असू शकतात, डिपेंड करतं की कुठला कंपाऊंड आहे त्यावरती इथे मिथिल प्रेझेंट असतात. आफ्टर दॅट त्याला काही सबस्टिट्युएंट्स अटॅच्ड आहे लाईक आरोमॅटिक रिंग आणि R1R2. R1R2 हे व्हॅरी करतं की कुठला कंपाऊंड आहे. नाव सार लिहिताना आपल्याला नॉमेनक्लेचर करणं गरजेचं असतं. सो तुम्ही सेम वेनी इथे नॉमेनक्लेचर करू शकतात की अझोल रिंग आहे, देन आरोमॅटिक रिंग अँड देन R1 अँड R2 अशा प्रकारे तुम्ही सार लिहू शकता, याला नॉमेनक्लेचर करू शकता. मी याच वेनी इथे नॉमेनक्लेचर केलेलं आहे. फर्स्ट थिंग, ही जी अझोल रिंग आहे, अझोल रिंग इम्पॉर्टंट आहे अझोलच्या ऍक्टिव्हिटीसाठी. ऑब्व्हियसली नावामध्ये अझोल आहे आणि अझोल रिंग ही मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी, ज्यामध्ये इमिडाझोल रिंग असू शकते किंवा 1,2,4 ट्राय अझोल रिंग असू शकते. म्हणजेच काय, तर 2 नायट्रोजन असू शकतात किंवा इथे जो एक्स मेन्शन केला तो कार्बन सुद्धा असू शकतो आणि नायट्रोजन सुद्धा असू शकतो, डिपेंड करतं की कुठला कंपाऊंड आहे. सो हा जो रिंग आहे, ही रिंग इसेन्शियल आहे. ह्या रिंग मधली जो 3rd पोझिशन आहे, या 3rd पोझिशनमध्ये बऱ्याचदा असं होतं का फेरिक आयन ॲटम हा अटॅच्ड होतो. हा ॲटम अटॅच झाल्यामुळं काय होतं की जो लॅनोस्टिरॉलचं सिंथेसिससाठी अझोल आपला इनिबिट करत होतं, ती जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी इन्क्रीज होते. ओके. सो हा जो कंपाऊंड आहे एक्स मध्ये जर आपण कार्बन अटॅच केला तर त्याची ऍक्टिव्हिटी ही बऱ्याचदा कमी होऊ शकते किंवा तो मॉडरेटली त्याची ऍक्टिव्हिटी शो करू शकतो. बट इथे जर आपण नायट्रोजन म्हणजे ट्रायअझोल कंपाऊंड जर क्रिएट केला तर तो त्याची ऍक्टिव्हिटी हायर शो करतो, म्हणजे हायरली तो फंगसला किल करण्याचं काम करतात. ओके. देन N1 पोझिशनमध्येच आपण फक्त सबस्टिट्यूशन करू शकतो. बाकी कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन आपण कुठल्याही कंपाऊंडमध्ये ह्या रिंगमध्ये करू शकत नाही. फक्त 1 दॅट इज फर्स्ट पोझिशनमध्येच आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. देन सेकंड वन आहे ॲरोमॅटिक रिंग. ॲरोमॅटिक रिंगमध्ये म्हणजे इथे जे रिंग आहे, जी आपली ॲरोमॅटिक रिंग आहे, त्या रिंगमध्ये 2 आणि 4th पोझिशनमध्ये आपण जर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप अटॅच केले लाईक फ्लोरीन किंवा क्लोरीन तर अँटी फंगल ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते. जे स्ट्रक्चर आपल्या नंतरच्या ड्रग्समध्ये येणार आहे, तुम्ही बरेच स्ट्रक्चरमध्ये बघणार की तिथे क्लोरीनचं सबस्टिट्यूशन झालंय. फक्त एकच असा ड्रग आहे जिथं फ्लोरीन अटॅच केला आहे. सो इथे जर आपण क्लोरीन अटॅच केला तर हा काय करणार, बेटर अँटी फंगल ऍक्टिव्हिटी आपल्याला शो करणार. देन R1 R2 हा व्हॅरी करतं. समटाइम्स काय होतं की R1 हा अल्कोहोल सुद्धा असतो आणि R2 1,3 डायऑक्सापेंटेन हा रिंग इथं अटॅच होऊ शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द सार दॅट इज स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप ऑफ अवर अझोल. देन वी हॅव ड्रग्स बघायचे आहे आपल्याला. फर्स्ट ड्रग आहे क्लोट्रिमॅझोल. क्लोट्रिमॅझोलचं स्ट्रक्चर अगदी इझी आहे. इथे फक्त 3 रिंग आहे. एका रिंगमध्ये क्लोरीन कंपाऊंड अटॅच आहे आणि इथे डायअझोल हा कंपाऊंड अटॅच आहे. देन वी हॅव इकोनॅझोल. इकोनॅझोलचं स्ट्रक्चर बघा. ही जी बेसिक स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरवरून तुम्ही बरेचसे बाकीचे ड्रग्स आठवण ठेवू शकता. हे फक्त आठवण ठेवायचे आहे की ते इथे एक डायअझोल कंपाऊंड आहे. देन बेन्झिन रिंग, त्याला 2 क्लोरीन अटॅच्ड आहे आणि इथे एक ऑक्सिजन. ही जी चेन आहे बऱ्याच स्ट्रक्चरमध्ये डिफरंट आहे. देन वी हॅव ब्युटॅकोनाझोल. ब्युटॅकोनाझोलचं स्ट्रक्चर बघा. आता इकोनाझोल सारखंच होतं, फक्त काय झालं, ही रिंग सेम आहे, ही रिंग सेम आहे, ही पण रिंग सेम आहे. फक्त हा जो मधातला पोर्शन आहे इथे एक सल्फर ग्रुप अटॅच्ड आहे आणि इथे कार्बनची जे नंबर आहे ते नंबर इन्क्रीज झाला आणि फर्स्ट केसमध्ये काय होता, ऑक्सिजन होता. बाकी स्ट्रक्चर सेम आहे. देन वी हॅव ऑक्झिकॅनाझोल.
ऑक्सिजनच्या स्ट्रक्चरमध्ये बघा ही रिंग सेम आहे, ही पण सेम आहे. इथे काय झाला, फक्त एक क्लोरीन कंपाऊंड ऍड झाला आणि हा जो मधातला पोर्शन आहे इथे चेंजेस आहे. हेच फक्त तुम्हाला आठवण ठेवायचे आहे, बाकी सगळं स्ट्रक्चर सेम आहे. देन वी हॅव टिकोनॅझोल. टिकोनॅझोलचं स्ट्रक्चर आता बघा, हे 2 रिंग सेम आहे, फक्त जी थर्ड रिंग आहे ह्याच्यामध्ये चेंजेस आहे आणि हा जो पोर्शन आहे इथे एक ऑक्सिजन अटॅच्ड आहे. देन वी हॅव कीटोकोनॅझोल. कीटोकोनॅझोलचं स्ट्रक्चर थोडं मोठं वाटते, बट हा स्ट्रक्चर तुम्हाला बाकीचे 2-3 ड्रग इझिली लर्न करू शकतो. हा एक स्ट्रक्चर आठवण ठेवायचे आहे, नंतर येणारे ड्रग तुम्ही इझिली आठवण ठेवू शकता. रिंग सेम आहे, ठीक आहे. बेन्झिन रिंग, 2 क्लोरीन कंपाऊंड अटॅच, देन डायझोल कंपाऊंड, इथे एक ऑक्सिजन अटॅच झाली. ही जर चेन तुम्ही आठवण ठेवली तर जे बाकीचे ह्या कॅटेगरीमधले ड्रग आहे तुम्ही आठवण ठेवू शकता, ठीक आहे. देन वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर मिकोनाझोल. मिकोनाझोलचं सिंथेसिस बघायचं आहे. मिकोनाझोलचं स्ट्रक्चर आता सेम आहे, जो आपला सेकंड ड्रग होता दॅट इज इकोनाझोल. सेम स्ट्रक्चर आहे, फक्त एक क्लोरीन कंपाऊंड अटॅच झाला आहे, बाकी स्ट्रक्चर सेम आहे. सो म्हणून मी वारंवार सांगताय तुम्हाला की मेडिसिनल केमिस्ट्रीचे स्ट्रक्चर हार्ड नाही आहे, फक्त काय थोडं शांत माइंडनी स्टडी करायला बसा, सगळं इझी होऊन जाईल, ठीक आहे. वी हॅव सिंथेसिस ऑफ अवर मिकोनाझोल. मिकोनाझोलचं सिंथेसिस हे अगदी सिम्पल आहे. याच्यासाठी आपल्याला 2 मेन प्रिकर्सर लागणार आहे. फर्स्ट आहे 2,4-डायक्लोरोफिनिल ब्रोमाइड अँड सेकंड वन आहे इमिडाझोल. हे जे 2 कंपाऊंड आहे एकामेकाला रिॲक्ट होतात. फर्स्ट जो कंपाऊंड आहे ज्याच्यामधला ब्रोमीन हा रिॲक्ट होतो हायड्रोजन सोबत आणि HBr हा सिस्टीमच्या बाहेर जातो, ठीक आहे. HBr सिस्टीम सोडून जातो. देन काय होतं, हा नायट्रोजन आणि हा जो कार्बन आहे इथे एक बॉन्ड फॉर्म होतो. बाकीचे स्ट्रक्चर ॲज इट इज आहे, याला उचलायचं इथं ठेवायचं, याला पण उचलायचं थोडं फिरून इथं ठेवायचं आणि हा एक बॉन्ड क्रिएट करायचा. झाला तुमचा इंटरमिडिएट नंबर 1, ज्याच्यामध्ये हा एक ONE म्हणजेच काय कीटोन ग्रुप अटॅच्ड आहे. देन हा जो कंपाऊंड आहे याची NaBH सोबत रिॲक्शन NaBH4 सोबत रिॲक्शन होते, म्हणजेच काय रिडक्शन रिॲक्शन होतं. इथे हायड्रोजन अटॅच्ड होतं, बाकी सेम स्ट्रक्चर सेम आहे. म्हणजे बघा याला उचललं इथं लिहिलं ना तरी होतं, फक्त काय इथे C+O आहे आणि इथे एक OH आणि इथे एक H आहे, फक्त 2 हायड्रोजन अटॅच केलाय, जो आपला इंटरमिडिएट नंबर 2 आहे. हा इंटरमिडिएट नंबर 2 रिॲक्ट होतो अनदर रिएजंट सोबत दॅट इज 1 ब्रोमोमिथिल 2,4-डायक्लोरोबेन्झिन. म्हणजेच काय तर बेन्झिन, डायक्लोरो आणि 1 ब्रोमोमिथिल. हा जो कंपाऊंड आहे अगेन ब्रोमीन रिॲक्ट होतो हायड्रोजन सोबत, HBr सिस्टीमच्या बाहेर जातं. देन इथे काय होणार, याला उचलायचं ना इथं ठेवायचं आणि एक बॉन्ड क्रिएट करायचं, बस दुसरं तिसरं काहीच नाही. हा घेतला इंटरमिडिएट 2, याला परत उचललं इथं ठेवलं. हा जो सेकंड आपला रिएजंट आहे याला घेतलं इथं ठेवलं आणि इथे एक बॉन्ड क्रिएट झाला आपला मिकोनाझोल. अगदी सिंपल अशी सिंथेसिस आहे, ओके. देन वी हॅव टर्कोनाझोल. टर्कोनाझोलचं स्ट्रक्चर आता बघा, तुम्हाला आता मी अगोदरच सांगितलं कीटोकोनाझोलचं स्ट्रक्चर. कीटोकोनाझोलचं स्ट्रक्चरवरून तुम्ही ह्या टर्कोनाझोलचं स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता. फक्त काय सेम स्ट्रक्चर आहे, सेम बघा सेम स्ट्रक्चर आहे, कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाही. आता डिफरन्स काय आहे, ही चेन सेम आहे, ही चेन सेम आहे. नायट्रोजनच्या नंतर इथे सबस्टिट्युएंट आहे, इथे बघा C+O CH3 आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्युएंट नाही, इथे डायरेक्ट CH3 लिहिलं तरी चालते. फक्त एवढाच डिफरन्स आहे, बाकी दोन्ही स्ट्रक्चर सेम आहे. म्हणून म्हटलं होतं कीटोकोनाझोलचं स्ट्रक्चर आठवण ठेवलं तर तुम्ही दोन्ही ड्रग इझिली आठवण ठेवू शकता. देन वी हॅव इट्रॅकोनाझोल. इट्रॅकोनाझोलचं स्ट्रक्चर सुद्धा सेम आहे, फक्त जर नायट्रोजन नंतरची जी ही चेन आहे ही चेन इथे डिफरंट आहे, एवढं फक्त आठवण ठेवायचं. म्हणजे एका स्ट्रक्चरवरून तुम्ही 3 ड्रग आठवण ठेवू शकता. आणखीन काय पाहिजे, आणखीन किती सोपी पाहिजे मेडिसिनल केमिस्ट्री. सो ट्रस्ट मी, मेडिसिनल केमिस्ट्री हार्ड नाही आहे, फक्त ना थोडा स्टडी करण्याचा जो वे आहे, जो मार्ग आहे तुमचा चेंज करा, जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे मेडिसिनल केमिस्ट्रीला बघण्याचा तो चेंज करा. देन वी हॅव फ्लुकोनाझोल. फ्लुकोनाझोलच्या स्ट्रक्चरमध्ये बघा मी म्हटलं होतं इथे एक फ्लोरीन कंपाऊंड अटॅच्ड आहे. सो हाच एक कंपाऊंड आहे जिथे फ्लोरीन आहे, बाकी सगळ्या कंपाऊंडमध्ये क्लोरीन अटॅच्ड आहे, ठीक आहे. देन वी हॅव नेफ्टिफाईन हायड्रोक्लोराईड. याचं स्ट्रक्चर थोडं डिफरंट आहे. नेफ्टिफाईन हायड्रोक्लोराईडमध्ये नॅप्थॉल रिंग प्रेझेंट आहे आणि ही एक चेन इथे अटॅच्ड आहे. देन वी हॅव लास्ट अवर ड्रग दॅट इज टोलनाफ्टेट. टोलनाफ्टेटचं स्ट्रक्चर आता तुम्ही बघितलं तर काय इथे एक नॅप्थॉल रिंग प्रेझेंट आहे आणि ही एक चेन अटॅच्ड आहे. याचा आपल्याला सिंथेसिस बघायचं आहे कारण हा आपला स्टारवाला ड्रग आहे. सिंथेसिससाठी 2 मेन प्रिकर्सर आहे. फर्स्ट वन आहे नॅप्थॉल रिंग,
2 नॅपथॉल म्हणजे इथे सेकंड पोझिशनमध्ये अल्कोहोल ग्रुप अटॅच्ड आहे. देन इट रिॲक्ट विथ थायोफॉस्जिन. दिस इज अवर थायोफॉस्जिन. जेव्हा हे 2 कंपाऊंड एकमेकाला रिॲक्ट होतं तेव्हा हा हायड्रोजन क्लोरीन सोबत रिॲक्ट होतं आणि काय सिस्टीममधून HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड हे रिमूव्ह होतं आणि काय होतं, काहीच नाही, फक्त इथे एक बॉन्ड फॉर्म होतं. 2 नॅपथॉल घ्यायचा, इथे एक बॉन्ड क्रिएट करायचा आहे, बाकीचे कंपाऊंड हे ॲज इट इज आहे तो आपला इंटरमिडिएट झाला. हा इंटरमिडिएट कंपाऊंड रिॲक्ट होतो अँड मिथिल 3 टोलिन सोबत. ठीक आहे, फक्त एवढं स्ट्रक्चर तुम्हाला आठवण ठेवायचं आहे. अगेन HCl रिॲक्शन होतं, हा इथे एक बॉन्ड फॉर्म होतो आणि काय हा कंपाऊंड घ्यायचा इंटरमिडिएटला इथे ठेवायचा आणि हा जो N मिथिल 3 टोलिन आहे याला इथे ठेवायचा आणि इथे एक बॉन्ड क्रिएट करायचा. बाकी काहीच करायचं काम नाही. आपला टोल नॅफ्टेट जो आहे तो सिंथेसाइज्ड होतो. ओके, सो अशी एक अगदी सिंपल अशी सिंथेसिस आहे. आय होप तुम्हाला जो आपला अँटी फंगल एजंट आहे तो इझिली कळला असणार. अगदी सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं असणार. नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अवेलेबल होणार. लेक्चर आवडलं असणार तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.